नमस्कार मित्रो, मी आता शेवगा प्लॉटमध्ये आहे आंतरपिकाच्या. एक 8 दिवस झाले बुरशीनाशक कीटकनाशक घेऊन. तसं काही रोगराई नाही, पण एका दुका कुठेतरी काळा मावा आहे फुलाच्या कळीमध्ये. म्हणून मला आता बुरशीनाशक घेऊन टाकावं, कीटकनाशक घेऊन टाकावं. त्या हिशोबानं आज इंडेक्स आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे, हे घेतलेलं आहे 600 लिटरला 250 ग्रॅम. आणि कीटकनाशक घेतलेलं आहे कराटे. आता कराटे वास्तविक पाहता मधमाशी असती तर जमलं नसतं, परंतु आणखीन मधमाशी काही नाही आहे. त्यासाठी मग हा कराटेचा एक हात घ्यायचं ठरवलं. 500 ml 600 लिटर कराटे घेतलेलं आहे. थंडी काही कमी व्हायचं नाव घेत नाही. थंडी खूप आहे, थंडी सारखी नाही. कधी आभाळ आहे, कधी थंडी आहे, कधी गरमी आहे. त्याच्यामुळं हे पानं एका दोका पिवळे होणं चालूच आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण फक्त प्रिकॉशन म्हणून करत राहायचं. कधी कधी नाही इलाज होता. आता दररोज तर फवारणी करू शकत नाही, दररोज ड्रेंचिंगमध्ये काय औषधं सोडू शकत नाही. तर आता कळी उमरलेली आहे बऱ्यापैकी. त्या हिशोबाने त्या दोन्ही प्लॉटला फवारणी केलेली सकाळी. तुम्हाला म्हटलं होतं 1 डे मॅच तिन्ही प्लॉट शेवग्याचे फवारणी चालू असते. दुसरी गोष्ट, फूल उमलते परंतु मधमाशी नसल्यामुळं सेटिंगला अडचण येते. आता मधमाशी तिन्ही प्लॉटमध्ये नाही, म्हणजे ह्या आमच्या शिवारातच मधमाशीचं एखादं पोळं नाही. मधमाशी कुठे गेली काय समजायला मार्ग नाही. काय झालं, सगळे कापूस असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, भाजीपाला असेल, सगळे हाय पॉवर कीटकनाशक चालू आहेत. त्यासाठी काही मधमाशीचं काही काम राहिले उरलं नाही, यायलाच तयार नाही ते. आता अक्षरशः ह्या प्लॉटमध्ये वड्याच्या कडेला एक मदत पोळं बसले आग्यामाळाचं, पण तो तिथंच आहे, इकडे यायला तयार नाही. त्यासाठी आता काय विचार केला, मधमाशाच्या पेट्या बुक केलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक प्लॉटमध्ये 4-4 पेट्या ठेवायच्या आणि त्यांचं संगोपन करायचं. परंतु त्या मधमाशा कसं आहे, एकदम स्थूल असतात. परंतु ह्याचा एक अनुभव आलेला आहे मला 1-4-5 वर्षामध्ये. मधमाशाच्या पेट्या ठेवलं की 8-10 दिवसामध्ये त्याच्या वासानं म्हणा, कसं म्हणा, आय डोंट माहीत नाही, परंतु मधमाशी येतात. मग त्यासाठी हा एक प्रयोग आहे. ज्या दिवशी मधमाशाच्या पेट्या ठेवू त्या दिवशी आपल्याला हे कराटेसारखे औषधं मारता येणार नाही. त्यासाठी मग बायोलॉजिकल औषधाचा वापर करायची, एक नाही तर संध्याकाळी 7च्या नंतर फवारणी करायची, म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तो एक नियोजन आहे. जर तुमच्याकडे मधमाशी नसेल, मधमाशाच्या गुण पेट्या ठेवण्याचा प्रयत्न करा. दुसरा कुठलाही प्रयत्न करा, मधमाशी येत नाही, ताक मारा, गूळ जाळा, काही करा, काही होत नाही. मी 5 वर्षाला नॉनस्टॉप प्रयोग करतो वेगवेगळे. मधमाशी ही नैसर्गिकच आली पाहिजे. तरी जर कोणाचे शेवग्यामध्ये मधमाशी नसेल, त्यांनी मधपेटीचा विचार करण्यास हरकत नाही. नमस्कार.